नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्पण. अणदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी विजय संपादन केला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात डॉक्टर कानडे यांचा विजय हा साधा सोपा नव्हता. मोठे आव्हान आमच्या समोर होते, अशी प्रतिक्रिया शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी महाराष्ट्र दर्पणला बोलताना दिली. याचवेळी जळकोट येथील शिवसेना उभाटाचे कृष्णात मोरे म्हणाले, जळकोट व अंधूर येथील निवडणूक ही जनतेनेच हातात घेतली होती. दोघे नेते एकत्र आल्यामुळे पैशाचा वारेमाप मोठ्या प्रमाणात झाला, परंतु जनतेने त्यांना स्वीकारले नाही. हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पाहुयात बाळकृष्ण पाटील व कृष्णात मोरे नेमकं काय म्हणाले. अणदूर जिल्हा परिषद गटातून तुम्ही गळीत यश संपादन केलं. मोठं आव्हान होतं का सहजासहजी ही निवडणूक पार पडली? मोठं आव्हान होतं आमच्यासमोर. आव्हान नव्हतं असं नाही, पण ज्या दिवशी डॉक्टर कानडे निवडणुकीसाठी उभा राहणार आहेत म्हणून कळलं लोकांना, एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ज्या दिवसापासून निवडणूक लढवायची म्हणून ठरवलं, त्या दिवसापासून लोकांनी ठरवलं होतं की डॉक्टरला आपण यावेळेस मत द्यायचंय. मग समोर कोण आहे ह्याचा कोणी मतदारांनी विचार केला नाही. आणि ह्या डॉक्टरांच्या विजयामध्ये अंदूर मधील प्रत्येक मतदाराचे, ज्यांनी आम्हाला मतदान केलंय, ज्यांनी केलं नाही, त्या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. विकासाचा मुद्दा घेऊन समोरच्या पक्षाने उभी राहिली होती. आज तुम्ही त्या विकासाच्या मुद्द्याला कशा स्वरूपात आक्षेप केला? विकास हा त्यांचा थोतांड विकास आहे. विकास आहे, विकास करतंय. विकास कोणी करत नाही. सत्तेत असलेल्या माणसाला विकास हे करावं लागतंय. सरकार आहे त्यांचं, आपल्या ज्या टॅक्स मधून जो सरकारकडे पैसा जमा होतो, त्या टॅक्स मधल्या आपल्याच पैशातून हा विकास होतोय. विकास कोणी स्वतःच्या खिशातले किंवा पार्टीचे पैसे खर्च करून विकास करत नसते. आपल्या टॅक्स रुपये जमा होणाऱ्या पैशातूनच विकास करतात. पण विकासाच्या नावाखाली किती खोटं बोलतात हे लक्षात आलंय. काही ठिकाणी नुसते नारळ फोडलेत, त्याचं एस्टिमेट नाही, त्याचं काही नाही, ओव्हर क्वार्टर नाही, काही नाही, त्याचं उगं नारळ फोडाच. असं नसतंय ना, लोक ओळखतात. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जळकोट मध्ये ही तुम्ही विजयाचे एक शिल्पकार म्हणून समोर आलात, काय सांगाल? नाही, विजयाचं लोकांनी काय माहिती का, दोघं नेते एक झाल्यामुळं लोकांनी निवडणूकच हातात घेतली म्हणून ते विजय झालेला आहे. आणि लोकांनी, विरोधकांनी इतका पैशाचा वापर केला तरी बी त्याला डावलून लोकांनी गोपाळला निवडून आणलंय. खरोखरच त्यांचं मी कौतुक करतो. भाजपमध्येच मोठ्या प्रमाणात आवड झाली, त्याचा परिणाम झाला असं वाटतं. तसं आता दोन दिग्गज नेते एका जागा झाल्यावर त्याच्या मागे राहणार असते ती 4-2 माणसं, त्याचा परिणाम पडणारच. त्याच्यामुळेच आमची पंचायत समिती गेली. अनेक लोकांना काशीला नेणं, अयोध्येला नेणं, याचा पण परिणाम आहे. लोक ते देवाला नेल्यामुळे भावनिक होतात, त्याचा परिणाम पंचायत समितीला पडलाच. आणि इथलं